येवला येथील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात रक्त संकलन बँक सुरू करणं व रेबीज वॅक्सिनची उपलब्धता वाढवणं संदर्भात युवा नेते डॉ. महेश जोशी आणि युवा नेते कुणाल भावसार यांनी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांना मुंबई येथे मंत्रालयात निवेदन दिलं। येवला तालुक्यामध्ये साधारण 2 लाखाहून अधिक जास्त लोकसंख्या असून देखील या ठिकाणी एकही रक्त संकलन बँक नाही। त्यामुळे या ठिकाणच्या नागरिकांना गरजेच्या वेळी योग्य ती रक्ताची बॅग मिळवण्यासाठी पायपीट करावी लागते। येवला व या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय आहे, तरी सदर ठिकाणी रक्त संकलन बँक सुरू करावी, ज्यामुळे या ठिकाणच्या नागरिकांना कसरत करावी लागणार नाही। तसेच रक्तासाठी लागणारा आवाजवी खर्च देखील कमी होईल। तसेच उपजिल्हा रुग्णालय असून देखील बऱ्याच वेळेस कुत्रे चावल्यानंतर लागणारे वॅक्सिन देखील उपलब्ध नसते। खूप वेळेस त्याचा तुटवडा जाणवतो, त्यावेळी देखील पेशंटला वॅक्सिन कुठे भेटेल यासाठी भटकावे लागते। तरी सदर गोष्टींची दखल घ्यावी असं निवेदन युवा नेते डॉ. महेश जोशी देऊन व्यथा मांडली। यावेळेस युवा नेते कुणाल भावसार देखील उपस्थित होते। यावर लवकरच कारवाई करण्याचं आश्वासन दिलं। तसेच तात्काळ सूचना देखील आरोग्य मंत्र्यांनी प्रकाश आबिटकर साहेब यांनी केल्या आहे।